जय श्री स्वामी समर्थ. इतकंही कधी साधं सरळ राहू नका की तुमचं साधं सरळ राहणं समोरच्याच्या नजरेत मूर्खपणा ठरेल. हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर पुढे लाईक करा, शेअर करा. आपल्या साध्या राहण्यामुळे समोरचा आपल्याला मूर्ख ठरवून आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणून इतकंही साधं राहू नका. आपल्या साध्यापणामुळे तो आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करेल, आपला गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करेल. त्यावेळी लगेच त्याची जागा तिथं त्याला दाखवून देण्याचा प्रयत्न करा. ते नाही जमलं तर कमीत कमी तुम्ही हे करा की कमीत कमी तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकू नये याचा प्रयत्न करा. आणि समोरचा व्यक्ती कधी आपल्या अंगावर आला तर धीट बनून त्याचा सामना करा. आणि आपल्या अंगावर येणाऱ्याला रोखण्याची आपल्या अंगात ताकद असलीच पाहिजे. भित्र्या लोकांना कोणीही धाकात ठेवतं, पण धाडशी आणि स्ट्रॉंग माणसाला बोलताना मला 10 वेळा विचार करतो. म्हणून हमेशा धाडशी राहावा, स्ट्रॉंग राहावा. आणि समोरच्याशी गरजे इतकंच गोड बोला. आपण गरजेपेक्षा जास्त गोड बोलायला गेलो तर त्याला वाटणार आपण त्याची चापरुशी करतोय. म्हणून गरजे इतकंच गोड बोला. समोरच्याशी गरजे इतकंच झुका. आपण गरजेपेक्षा जास्त झुकलो तर त्याला वाटणार आपण त्याची गुलामगिरी करतोय. आणि एकदा गरजेपेक्षा जास्त झुकून गरजेपेक्षा जास्त गोड बोलायची सवय लागली तर माणसाला त्याच्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं. समोरचा माणूस आपला त्याचा गैरफायदा घ्यायला बघतो. तो आपल्याला त्याचा गुलाम बनवू शकतो. कारण आता जगात अशीच लोक आहेत. साध्या भोळ्या लोकांचा कसा फायदा घ्यायचा लोकांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे गरजेत कुणासमोर झुकू नका, गरजेपेक्षा जास्त गोड बोलू नका. नाहीतर एकदा त्याची सवय लागली तर त्याच्यातून बाहेर पडणं मुश्किल होईल. दुसऱ्याची गुलामगिरी करण्याची वेळ आपल्याला येऊ नये याचा प्रयत्न करा. आणि धीट राहा, संघर्ष करा. आणि समोरच्याला त्याची जागा दाखवून द्या.